नमस्कार. हा व्हिडिओ बनवायचं कारण वेगळं आहे. कारण खूप वेगवेगळ्या घटना घडत आहेत सध्या. असं पाहायला गेलं तर फलटणमधली घटना, त्यानंतर काळा चौकीची घटना, म्हणजे ज्या ठिकाणी हिंसा किंवा इतरांकडून काहीतरी अत्याचार होत आहे. आणि त्याची दुसरी बाजू म्हणजे काल मराठी इंडस्ट्रीमधील एका अभिनेत्याने केलेली आत्महत्या. आताच काही वेळापूर्वी वाचलं की मध्य प्रदेशमधील एका खेळाडूने केलेली आत्महत्या. नक्की चाललंय काय? म्हणजे कुठेतरी मानसिक संतुलन आपण गमावत चाललोय. नव्या पिढीच्या नव्या गरजा, त्यांच्या अडचणी आपण समजायला कुठेतरी कमी पडतोय. तर नक्कीच ह्यावर आपण काम करायला हवं. पण एक म्हणायचं, आईच्या आधी आपल्या आजूबाजूला जो काही बदल होतोय ना, त्यावर नक्कीच आपण बोलायला हवं, आपण समजून घ्यायला हवं. बघा जर जमतंय का. तुमचा जवळचा मित्र, तुमचा कुणीतरी खास, तुमचा घरातला व्यक्ती, कुणी असू शकतो तो पुढचा नंबर. एक तर हिंसा करणाऱ्यांमध्ये किंवा हिंसा सहन करणाऱ्यामध्ये किंवा हिंसेचा बळी जाणाऱ्यांमध्ये. तर मग नक्कीच थोडंसं लक्ष देऊयात. कारण आपणच आपल्या आजूबाजूच्या गोष्टींना अडवू शकतो, सांभाळू शकतो. तर मग एक ते प्रयत्न करूया. भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. या विषयांना थोडंसं आणखी डिटेलमध्ये जाणून घ्यायला. ठीक आहे? थोडंसं गंभीर आहे, पण सांभाळून घेऊ.